नमस्कार. पर्यायी विवाद निराकरण म्हणजेच एडीआरच्या या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल किंवा हा विषय अगदी मुळापासून समजून घ्यायचा असेल तर हे विश्लेषण तुमच्यासाठीच आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आणि हा विषय सोपा करूया. आज आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला पर्यायाची गरज का आहे हे समजून घेऊया. मग एडीआर म्हणजे काय, त्यात कोणती साधनं आहेत आणि लवाद प्रक्रिया कशी चालते हे पाहू. आणि शेवटी एडीआर आणि पारंपरिक न्यायालयीन पद्धत यांची तुलना करू. चला सुरुवात करूया. कोणतीही नवीन गोष्ट काय येते? कारण जुन्या पद्धतीत काहीतरी अडचण असते, बरोबर ना? मग एडीआर का आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्या पारंपरिक न्यायव्यवस्थेसमोरच्या आव्हानांना समजून घ्यावं लागेल. बघूया काय आहेत त्या समस्या. हे बघा, इथे एकाच स्क्रीनवर सगळं चित्र स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे न्यायालयाचा मार्ग, जो खूपच धीमा, प्रचंड खर्चिक आणि किचकट नियमांनी भरलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला बघा, एडीआरचा मार्ग दिसतोय, जो एकदम जलद, कमी खर्चाचा आणि सरळ सोपा आहे. याच कारणामुळे एडीआरचा जन्म झाला. तर मग पारंपरिक न्यायालयांच्या या सगळ्या समस्यांवर एक आधुनिक आणि प्रभावी उपाय म्हणून समोर आले पर्यायी विवाद निराकरण, किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत एडीआर म्हणतो. एडीआर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कोर्टाच्या पायऱ्या न चढता बाहेरच्या बाहेर वाद मिटवण्याचे मार्ग म्हणजे एडीआर. यामध्ये सहसा एक तिसरी निष्पक्षपाती व्यक्ती असते, जी दोन्ही बाजूंना एकत्र आणून तोडगा काढायला मदत करते. लोक एडीआरकडे का वळतात? कारण त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. ही प्रक्रिया खूप लवचिक असते, म्हणजे कोर्टासारखे कडक नियम नसतात. त्यामुळे ती जलद आणि कमी खर्चिक ठरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे गोपनीयता पाळली जाते. तुमचा वाद चव्हाट्यावर येत नाही, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध जपले जातात. एडीआर म्हणजे एकच पद्धत नाही, तर ते एक टूलकिट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वादांसाठी वेगवेगळी साधनं आहेत. चला, यातली 4 मुख्य साधनं कोणती आहेत ते सविस्तरपणे पाहूया. यातलं पहिलं आणि सगळ्यात सोपं साधन आहे वाटाघाटी. इथे तिसरा कोणीही नसतो. दोन्ही पक्ष थेट एकमेकांशी बोलतात, चर्चा करतात आणि स्वतःच मार्ग काढतात. संपूर्ण नियंत्रण त्यांच्याच हातात असतं. आता आहे मध्यस्थी. इथे एक तिसरी व्यक्ती येते, ज्याला आपण मध्यस्थ म्हणतो. पण लक्षात घ्या, तो जज नाहीये. तो फक्त एक मदतनीस आहे. तो दोन्ही पक्षांना बोलायला मदत करतो, त्यांच्यातला संवाद सोपा करतो, पण तो स्वतः कोणताही निर्णय लादत नाही. निर्णय दोन्ही पक्षांना मिळूनच घ्यायचा असतो. समेट हा मध्यस्थीच्या एक पाऊल पुढे आहे. यात जो तिसरा व्यक्ती असतो म्हणजे समेट करता, तो फक्त संवादाला मदत करत नाही, तर तो स्वतः काही उपाय किंवा तोडगेही सुचवू शकतो. तो अधिक सक्रिय भूमिका बजावतो. जणू काही तो फक्त रस्ता दाखवत नाही, तर योग्य वळण कोणतं हे देखील सांगतो. आणि चौथं साधन आहे लवाद. एडीआरमधली ही सर्वात औपचारिक पद्धत आहे. इथे लवाद म्हणजे आर्बिट्रेटर एका खाजगी न्यायाधीशासारखं काम करतो. तो दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतो, पुरावे तपासतो आणि मग एक अंतिम निर्णय देतो. आणि हा निर्णय दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. आता या सगळ्या पद्धतींपैकी लवाद प्रक्रिया नेमकी कशी चालते हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. म्हणजे एडीआर कसं काम करतं याचा एक चांगला अंदाज येईल. चला, ही लवादाची गोष्ट आपण अगदी सोप्या टप्प्यांमध्ये पाहूया. सगळी सुरुवात होते एका लेखी कराराने, ज्यात दोन्ही पक्ष वादासाठी लवादाकडे जाण्याचं मान्य करतात. मग एक पक्ष दुसऱ्याला नोटीस पाठवून प्रक्रिया सुरू करतो. यानंतर दोन्ही पक्ष मिळून एका निष्पक्ष लवादाची निवड करतात. मग सुनावणी होते, जिथे दोन्ही बाजू आपलं म्हणणं मांडतात. आणि शेवटी लवाद आपला अंतिम आणि बंधनकारक निर्णय जाहीर करतो. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. लवादाने दिलेला निवाडा, ज्याला आर्बिट्रल अवॉर्ड म्हणतात, तो फक्त एक सल्ला नसतो. तो न्यायालयाच्या आदेशाइतकाच शक्तिशाली आणि कायदेशीररित्या बंधनकारक असतो. म्हणजे त्याची अंमलबजावणी अगदी न्यायालयाच्या हुकमाप्रमाणेच केली जाते. आतापर्यंत आपण एडीआरबद्दल बरीच माहिती घेतली. चला तर मग आता एडीआर आणि पारंपरिक न्यायालयीन प्रक्रिया यांच्यात एक अंतिम तुलना करून बघूया, म्हणजे फरक अगदी स्पष्ट होईल. ही स्लाईड म्हणजे या संपूर्ण चर्चेचा सार आहे. बघा, वेळेच्या बाबतीत एडीआर खूप पुढे आहे.
खर्चाच्या बाबतीतही तेच. प्रक्रिया बघितली तर न्यायालयीन प्रक्रिया खूपच कठोर नियमांची असते, तर एडीआर लवचिक आहे. पण माझ्या मते सगळ्यात मोठा फरक आहे गोपनीयतेचा. न्यायालयात सगळं काही सार्वजनिक असतं, पण एडीआरमध्ये तुमचा वाद तुमच्यापुरता मर्यादित राहतो. हा एक खूप मोठा फायदा आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एडीआरमुळे फक्त लोकांना जलद न्याय मिळत नाही, तर न्यायालयांवरचा ताणही कमी होतो. हे न्यायाला अधिक सोपं, स्वस्थ आणि सगळ्यांच्या आवाक्यातलं बनवतं. आणि म्हणूनच एडीआर आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. जाता जाता एक विचार मनात येतो. आजच्या या वेगवान जगात, जिथे वाद अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहेत, तिथे भविष्यात एडीआर हेच न्याय मिळवण्याचं मुख्य साधन बनेल का? पारंपरिक न्यायालयांची जागा एडीआर घेईल का? यावर विचार करायला हरकत नाही.